जनतेच्या न्याय हक्कासाठी, मानवी हक्कासाठी, भ्रष्टाचाराविरोधात लढणारे आपल्या हक्काचे एकमेव जैन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. त्या दोघांसाठी जी पुढे ठेवली आहे ही समाजाच्या पुढे कशी नेता येईल या दृष्टिकोनातून आज आमची दोघांची भेट झाली, दोघांची चर्चा झाली. मराठा आरक्षण हा एक भाग होता त्यातला. त्यांनी सुद्धा काय नेमकं करता येईल, कसं पुढे जाता येईल तेही त्यांनी आपले 2-3 मुद्दे आम्हाला सांगितलेले. पण तो आरक्षणाचा मुद्दा असताना सुद्धा ही जातीय विषमता कशी कमी करता येईल हा त्यातला दृष्टिकोन होता. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिल्यांदा देशात आरक्षण दिलं, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिक इच्छा होती, तसं नमूद सुद्धा आहे की मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे. आणि म्हणून 1967 पर्यंत इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास जे सेंट्रल लिस्टमध्ये ओबीसी मध्ये हे मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. नंतर 67 नंतर मग कालेकर कमिशन आले आणि अनेक कमिशन आले. आपल्याला फॉरवर्ड क्लास किंवा डॉमिनेटिंग क्लास आरक्षण रद्द झालं. आणि अशा अनेक गोष्टीवर चर्चा झाली. पण मला आनंद ह्याच्यासाठी वाटतो की मला सुद्धा शाहू महाराज, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा वारसा आहे, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगली भेट झाली. आणि असं नाही की पूर्वी भेटलो होतो, पण आता मला वाटते मलाही थोडंफार इच्छा झाली की परत एकदा आपण तर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते तर प्रकाश आंबेडकर आणि संभाजी छत्रपती काही एकत्र येऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ही भेट होती. आणि परत एकदा जीवाची संपत वाढू देत हा त्याचा दृष्टिकोन. मी बोलू संभाजी महाराजांचा जो विषय हातात घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा, त्याच्यामध्ये राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच रस नव्हता. भारतीय जनता पक्षाचा असताना आरक्षणालाच विरोध आहे, सेनेला विरोध आहे. घटना समितीमध्ये सुद्धा अनेक जणांना ह्याची जाणीव नसेल, पण आरक्षणाच्या मुद्द्यावरती बाबासाहेबांनी राजीनामा देऊन निघून गेले होते. त्याच्यामुळे शेवटी आपल्याकडे कोणीच लिहायला नाही आणि ते ड्राफ्ट करायलाही नाही आणि त्याचे मुद्दे घ्यायला तयार नाहीत. म्हणून काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने ते मान्य केलं आणि बाबासाहेबांनी पुन्हा असताना आपला राजीनामा मागे घेतला, अशी परिस्थिती आहे. आरक्षण हे जसं समाजाला व्यवस्थेशी जोडण्याचा एक असणारा भाग आहे, तसं आरक्षण हे एक ऍडमिनिस्ट्रेशनचं सुद्धा प्रिन्सिपल या ठिकाणी होत चाललेलं आहे. परंतु इथला राज्यकर्ता ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल आहे असं मान्य करायला तयार नाहीये. आणि म्हणूनच त्याच भूमिकेला सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी टिकलेला आहे. चर्चेच्या दरम्यान असणारं आता हा प्रश्न पुढे घेऊन जायचा असेल तर राज्यसत्तेची गरज आहे, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा गाभा आहे. तो गाभा ह्याच्यासाठी आहे की पहिली घटना दुरुस्ती जी झाली ती आरक्षणावरतीच झाली आणि ती दोराईस्वामीच्या जजमेंटच्या पार्श्वभूमीवरती झाली. ती पहिली घटना दुरुस्ती सुद्धा बाबासाहेबांनी स्वतःहून पार्लमेंटमध्ये पायलट केली. करत असताना त्यांचं भाषण हे असणारं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जी एक खिडकी खुली केली होती, आरक्षण हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल म्हणून मान्य करण्यासाठी, ते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने बंद झालेलं आहे. आणि मग येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा नेहमीच त्रासदायक ठरणार आहे.
नव्हे तर हा कधी कधी एवढं डोकं वर काढेल की राज्यसत्ता चालवायलाच कठीण होईल अशी असलेली परिस्थिती आहे. इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला असं मान्य करावं लागतं की सुप्रीम कोर्ट एक महत्वपूर्ण इन्स्टिट्यूशन आहे. जे काही राज्यकर्त्यांचं बिल पाहिजे होतं की या निर्णयाचं पुनरावलोकन करण्यासाठी आणि पुन्हा अवलोकन करायचं असेल तर रिव्ह्यू पिटिशनच्या मार्फत नाही, तर आयदर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत किंवा गव्हर्नर मार्फत तो रिव्ह्यू जर मागितला तर त्याला असं लार्जर बेंच क्रिएट करून ते रिव्ह्यू करता येईल. आणि ते जर करायचं असेल तर म्हणून मगाशी म्हणालो की राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण गव्हर्नरच्या माध्यमातून तो रिव्ह्यू त्या ठिकाणी मागू शकतो आणि कोर्टाची निर्णयामुळे जी काही अडचण आलेली आहे त्या अडचणीला ओव्हरकम करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हा एक मार्ग मला सर्व त्या ठिकाणी दिसतोय. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने हा निर्णय दिलेला आहे त्या पद्धतीच्या निर्णयामध्ये फक्त दोनच मार्ग त्या ठिकाणी राहतात. एक म्हणजे रिव्ह्यू पिटिशन करणं आणि रिव्ह्यू पिटिशन फेटाळली तर त्याला असताना पुन्हा एक पिटिशन करता येते. या दोनच मार्ग त्या ठिकाणी राहिलेले आहेत असं मला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. आणि दुसरं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेळेपणा आलेला आहे असं मला स्वतःला असताना वाटतं. तेव्हा हे शेळेपणा जाऊन ताजेपणा आणायचा असेल तर संभाजीराजेंनी असताना पुढाकार घेतला तर तो ताजेपणा येऊ शकतो. आणि ताजेपणा आला तर महाराष्ट्राची जी विकासाची गंगा जी आहे पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुरुवात करता येईल. राज्यपाल तुम्ही अशी मागणी केली की विशेषतः राज्य सरकारनं राज्यपालांना प्रस्ताव देऊन पुढे केंद्राकडे राष्ट्रपतींच्या पुढे जाईल. म्हणून या मधल्या इलेक्शन्समध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती तितक्या तत्परतेनं किंवा केंद्र सरकार ते करेल असं वाटतं? करावं लागेल त्यांना. कारण का जसं प्रकाशरावजींनी सांगितलं, काल सुद्धा मी बोलून टाकून 342 हे राज्यपाल राष्ट्रपतीकडे देणार. राष्ट्रपती इच्छा असेल तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे अहवाल देतील, मग पार्लमेंटला जाईल. तर त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून जावं लागेल. फुल प्रूफ परत एकदा जसं गायकवाड अहवाल तो तयार झाला त्याच्यात ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी भरून काढावं लागतील आणि चांगल्या पद्धतीने जावं लागेल. त्याला कमीत कमी 5-6 महिने लागतील. परत एकदा तो आयोग तयार करून या सगळ्या गोष्टी करायला. एकंदरीत परिस्थिती फार प्रतिकूल आहे, पण प्रयत्न तर निश्चित करावा लागेल. तो एकमेव मार्ग दिसतो. आणि किंवा रिव्ह्यू पिटिशनचा एक आहे तो राज्य शासनाच्या हातात आहे. रिव्ह्यू नसलं तर क्युरिटी होईल. सर, राज्यातल्या आता भेटी तुमच्या झालेल्या आहात, राज्यातल्या भेटी घ्यायच्या तुमच्या झालेल्या आहेत का? आता दिल्लीमधल्या कुणाच्या भेटी घेणार आहात का? आणखी संजय राऊत म्हणाले की हा विषय आता केंद्रामध्ये आहे आणि तुम्ही नरेंद्र मोदींची भेट घ्यावी, आम्ही पण तुमच्यासोबत येऊ. आता एवढंच ठरलंय की लवकरच्या लवकर गोलमेज परिषद ही दिल्लीत घ्यायची आहे. गोलमेज परिषदेसाठी सगळ्या खासदारांना निमंत्रित करून जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते शरद पवारजी असतील, प्रकाशरावजी आंबेडकर असतील, यांना सुद्धा आपण तिथे निमंत्रित करू. आणि शेवटी हा विषय नुसता समाज म्हणून नाहीये, तर या गरीब मराठा समाजाला कुठे न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न. पण तुम्ही नरेंद्र मोदींना भेटणार आहात? ठीक आहे, ते पंतप्रधान आहेत आणि त्यांना आपण भेटायला काहीच अडचण नाही. आणि मागणी करून केली आणि आपल्या भावना व्यक्त करायची असतात तर का भेटू. राज्यातल्या इतर नेत्यांशी अजून तुम्ही भेट घेणार आहात का? अजून कोणी बाकी आहेत का? झालं ना. शेवट फिनिशिंग आंबेडकर साहेब, शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं. अजून एक नेते राहिलेत, उदयनराजे महाराज राहिलेत, त्यांची भेट घेणार आहात? त्याला काहीच अडचण नाहीये. ते आणि मी काही वेगळं का, आम्ही एकच आहोत. पण मला वाटलं ही समतेचा विषय जो आहे ते बरोबर बॅलन्स आहे ना, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. मला वाटलं आज ही भेट या दौऱ्यातली पिटिशन. तुम्ही 6 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. मेटेंचा मोर्चाही 5ला आहे, तर दोघं एकत्र का नाही मग प्रयत्न करत? वेळोवेळी सांगायला लागतोय
की आजचा लोकांना विटीस धरू नये. लोकांनी आपल्या ज्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी 58 मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. आता जे काही विषय उठवायचे आहेत, आवाज उठवायचा आहे, ती लोकप्रतिनिधींची जबाबदारी माझ्या सकट. मी काल बोलून दाखवलं की मी जर पगार घेतोय राज्यसभेचा तर आमदार सुद्धा घेतात, खासदार घेतात. पण लोकांचा जो प्रश्न हा न्यायप्रविष्ट विषय आणि सरकार दरबारी काय विषय क्लिअर करायचे, जसे मी 5 काल मुद्दे सांगितले, तर ते आमचं काम आहे. लोकांना कसं नोटीस बनायचं आणि म्हणून ठीक आहे, सगळ्यांना लोकशाहीचा त्याचा मार्ग असतो, त्यांनी घेतला असेल. मात्र घटनातज्ञ असं म्हणतात की आता रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन जर दाखल केलं तर आतापर्यंतचा असा अनुभव आहे की तो 99% वेळा फेटाळला जातो. मग त्याच्यानंतर पर्याय असतो जर तो फेटाळला गेला. जनरल एक प्रिन्सिपल आहे की रिव्ह्यू पिटिशन नेहमी फेटाळलं होतं, म्हणून तो क्युरेटिव्ह आहे. हे राज्याच्या हातातला विषय आहे. ते नसलं तर दुसरा लाईन जी आहे ती एक 342 अ ची, जे आंबेडकर साहेब म्हणत होते की जे राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे जाऊन थोडं 2-3 स्टेपांनी द्या. आंबेडकर साहेब, ज्याचे तुम्ही पंतप्रधानांची अनेक वेळा भेट मागितली पण केली नाही, काय कारण? तुम्ही भेटलेच आहेत मला ते. या विषयी कोविड असेल किंवा या विषयासाठी त्यांची अडचणी असतील, पण आम्ही खासदार आहोत. आमची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. राजा, तुम्ही गेल्या आठवड्यात एकदम संयमी भूमिका घेतली होती. तुमच्यावर वेगवेगळे उपकार दिला असं म्हटलं. काय चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरमध्ये तुमच्याबद्दल सांगितलं की संभाजीराजेंना उपकार दिलं, खासदारकी दिली किंवा रायगडचा विषय काढला. मी केव्हा नाकारतोय? रायगडचा काही विषय नाही. हा, राष्ट्रपती नियुक्त खासदार हे पंतप्रधानच शिफारस करतात राष्ट्रपतींना. मी केव्हाच नाकारलं नाही. त्यांच्या मनात काय शंका आली मला माहिती, मी केव्हाच नाकारत नाही. राजा, तुम्ही गेल्या होता तो एकंदरीत तुमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने होता. रोस्ट व्यक्त करत त्यांच्या टोन त्यांच्या हृदयालाच माहिती. मी काय चंद्रकांत दादा नाही. आंबेडकर साहेब, ज्या पद्धतीनं शरद पवार आज या राजकीय प्रवासात आहेत, बऱ्याच काळ त्यांनी मुख्यमंत्री पद भोगलं, पण त्यांच्या सत्तेच्या काळात मराठ्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आरक्षणापासून वंचित ठेवलं. शरद पवारांचं राजकारण मी जी 40 वर्ष बघतोय ते नेहमी नरोबा कुंजोबा, कधी नरोबा राहतं कधी कुंजोबा राहतं. मराठा आरक्षणावरती सुद्धा तीच त्यांची भूमिका आहे. भूमिका घ्यायची नाही, पण मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि सांगायचं नाही आरक्षण लागू करा. त्याच्यामुळे इतर विषयांवरती नरोबा कुंजोबा चालतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण काही विषय असे असतात की ज्याच्यावरती तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. आपण अपेक्षा धरू असं की शरद पवार सुद्धा या नजीकच्या कालावधीमध्ये एक स्पष्ट भूमिका घेतील, या बाजूची किंवा नाकारण्याची, देण्याची किंवा नाकारण्याची, असं काहीतरी भूमिका घेतील अशी अपेक्षा धरू. तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट केलं आता काही वेळापूर्वी, पॉलिटिकल स्टेटमेंट केलं तुम्ही आता काही वेळापूर्वी, राज्यात शिवेपणा आला आणि ताजेपणा यायला हवा आणि त्याला संभाजी छत्रपतींनी पुढाकार घ्यायला हवा असं तुम्ही म्हटलं. स्ट्रेटअवे काय इन्क्लिनेशन आहे तुमचं किंवा तुम्हाला काय सुचवायचंय? एक तर ते पॉलिटिकल अलायन्स किंवा 2 तारखेला मला वाटतं लोकमतवर लोकसत्तेवरती लाईव्ह आहे, त्यावेळेस शिळेपणा काय आलेला आहे तुम्ही म्हणता. तर आता तुम्ही म्हटलं तर थोडंसं एलॅबरेट करून सांगा, नेमकं पॉलिटिकल अलायन्स कडे तुमचं इम्प्लिमेशन आहे का किंवा काही पॉलिटिकल मुवमेंट आहे का? तुम्ही सोबत दोघं राजकारणामधला अस्पृश्य आहे. नाही, दोघंही सोबत येण्याची काही मुवमेंट आहे? मी तर राजकारणामधला असणारा सेनेकडून अस्पृश्य आहे, एनसीपीकडून अस्पृश्य आहे आणि काँग्रेसवाल्यांकडून सुद्धा अस्पृश्य. मी यांना म्हणत असतो बा तुम्ही, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे आणि तेच मला असताना नाकारतात, जबरदस्तीने मला बीजेपीकडे ढकलतात की मी तिथे जायला तयार राजराजेंबरोबर जायला तयार आहेत का? आहे ना, जायला म्हणतो बसलोय ना, तुमचं उत्तर म्हणतो बसलोय. आता राज्यामध्ये जो न्यायालयाचा निकाल आलाय, ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय आलेला आहे, तर त्याबद्दल आपली भूमिका? तो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात, नगरपालिकेच्या संदर्भात असं म्हणतात. तो निर्णय माझ्या अंदाजानं कायदेशीर आहे असं मी धरत नाही. याच कारण की मंडल कमिशनच्या वेळेस पर्सेंटेज किती असावं याची असलेली चर्चा झाली. पॉप्युलेशन वाईज धरायचं असेल, एससी एसटीचा क्रायटेरिया म्हणजे हा जर लागू करायचा असेल
असं जर धरलं तर एससी एसटीचं रिझर्वेशन जे आहे ते दरवर्षी पॉप्युलेशनचे फिगर्स म्हणजे सेन्ससचा फिगर दिल्यानंतर त्याच्यामध्ये तो जर इश्यू धरायचा असेल त्यावेळेस असं चर्चा झाली तर ओबीसीची असणारी जनगणनाच नाही. 1930 सालानंतर जनगणना नाही. त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली असणारं मंडल कमिशननी त्यावेळेस ते वर्कआउट केलं होतं आणि तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यावेळेस एक्सेप्ट केला होता की पॉप्युलेशनपेक्षा सुप्रीम कोर्टाचं सगळं लक्षात घेता आणि राज्यांना थोडा काही अधिकार असावा या दृष्टीने 27% हे असताना ठरलं होतं. आता हे प्रिन्सिपल ठरल्यानंतर सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस म्हणतं की तुमच्याकडे जिल्हा परिषद त्या ह्याच्यामधले असणारे ऑफिशियल फिगर नाही तर मुळात एससी एसटीचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड आहे. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते एझम्पशन बेस्ड आहे. त्याच्यामुळे हा जो फरक झाला पाहिजे होता तो फरक माझ्या अंदाजाने त्या जजमेंटमध्ये झालेला दिसत नाही. आणि जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं उदासीनता आहे तशी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा उदासीनता आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणी अपीलही करत नाही कोणी बोलतही नाही त्याच्यात. राजे, एक शेवटचा प्रश्न. काल पण तुम्ही म्हणाला की सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चर्चा चालू आहे की एक राजकीय पक्ष स्थापन करावा, त्याला मराठा समाज पाठिंबा देईल. आजही ते कॅम्पेन सुरू असलेलं पाहायला मिळते आणि दुसरीकडे आता प्रकाश आंबेडकर आणि तुमच्या भेटीचे फोटो देखील बाहेर शहरात लागलेले आहेत. तर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यावी असं एक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात मराठा समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही एक राजकीय पक्ष काढावा आणि जे बहुजन समाज आहे त्यांचं नेतृत्व करा. जे काय बोलायचे काल बोललोय आणि हे आज नाही ते शाहू महाराजांच्या पासून शिव शक्ती भीमशक्ती एकच आहे. महाराज तुमचा पण मॅटर ओबीसी आरक्षण रद्द झालं बोलले ना आपण एक सिनियर मोस्ट आहे. भारतीय जनतेच्या न्याय हक्कासाठी, मानवी हक्कासाठी, भ्रष्टाचाराविरोधात लढणारे आपल्या हक्काचे एकमेव जैन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी.